आज नागपूर जिल्हा नियोजन समितीची 25-26 या वर्षामध्ये नागपूर जिल्हा शहराचा विकास आराखडा आम्ही मंजूर करतो आहे। 25-26 काळामध्ये आम्हाला 7-8 महत्वाचे प्रकल्प नागपूरचे हातात घ्यायचे आहेत। जसं मी सांगितलं, नागपूरची जेल ही जी आहे सेंट्रल जेल ही आम्हाला शिफ्ट करायची आहे बाबुळखेडा बेल्लोरी भागामध्ये। या ठिकाणी ॲग्रो कन्व्हेन्शनल सेंटरचं काम पूर्ण करायचं आहे। नागपूरच्या कलेक्टरेटचं प्रशासकीय इमारतीचं काम पूर्ण करायचं आहे। ग्रामीण भागातल्या आदिवासी भागातल्या पारधी वाड्यापाड्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा उपलब्ध करायच्या आहे, मोठ्या प्रमाणावर ॲग्रोस्टॅक आणि पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे। शेतकऱ्याच्या शेतातले पांधन रस्ते, ज्याला आता आम्ही क्रमांक देतोय पांधन रस्त्यांना, ते पांधन रस्ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर या डीपीसीच्या माध्यमातून आम्ही प्रस्तावित करतो आहेत। जनसुविधा नागरिक सुविधाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या विकासाला मजबूती देण्याचं काम आम्ही करतोय। गाव तेथे स्मशानभूमी हाही महत्वाचा विषय या ठिकाणी राहणार आहे। सोबतच झुडपी जंगल जागा जे अनेक वर्षापासून ती केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे, ती केस लवकरात लवकर निकाली काढून 86,000 हेक्टर सुप्रीम कोर्ट 86,000 हेक्टर झुडपी जंगलाच्या जागा या पट्टे वाटपाकरता लोकांना उपलब्ध झाल्या पाहिजे। कारण या झुडपी जंगलाच्या जागेवर जवळपास 1 लक्ष परिवार हे 30 वर्षापासून 40 वर्षापासून राहतात आहे। त्यांचाही प्रश्न निकाली काढायचा आहे। अनेक प्रश्न आहेत, जवळपास 48 विभाग आहेत, डीपीसीचे 48 विभाग आहेत। 48 विभागामध्ये आम्हाला काम करायचं आहे आणि मला वाटतं की यावर्षी चांगला निधी आम्हाला माननीय मुख्यमंत्री आणि अजित दादा फायनान्स मिनिस्टर म्हणून देतील आणि नागपूर जिल्ह्याचा जो डीपीसीचा साईज आहे, आदिवासीच्या भागाचा असेल, एससीपीचा असेल, टीएसपीचा असेल किंवा आमचा जनरल प्लॅन असेल, तोही वाढवून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत नागपूर शहर जिल्हा माननीय नितीन गडकरी जी आहेत, देवेंद्रजी आहे, मी आहे, आमचे आशिष जयस्वाल जी मंत्री आहेत, हे सर्व आमचे सर्व आमदार मिळून आणि सर्वपक्षीय आमदार मिळून या जिल्हा शहराला मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे। कितीची मागणी राहणार आहे सरकारकडे नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी? आम्ही या ठिकाणी ठरवलं आहे की यावर्षी किमान एससीपी टीएसपी सोडून 1,000 कोटी या नागपूर जिल्ह्याला मिळाले पाहिजे। टीएसपी एससीपीची रक्कम सोडून 1,000 कोटी जनरल प्लॅन मध्ये मिळाले पाहिजे, असा आमचा शासनाकडे प्रयत्न राहणार आहे। पाणी आरक्षणाची मीटिंग सर आहे आज आणि नागपूर शहरामध्ये पाणी 24 तास झालं आहे। काही ठिकाणी टँक सुद्धा झालेला, मोठ्या प्रमाणात टँक झालेला आहे। गोसेखुर्दचं पाणी वगैरे आणण्याचा काही विचार आहे का? कारण की गेल्या अनेक वर्षापासून 2-3 ठिकाणून पाणी येत आहे, टँक झालेले आहे, पण पाणी अतिरिक्त कुठून आणणार आहे? मागच्या महिन्यामध्ये मी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याशी या विषयावर चर्चा केली। लोक होगरीवरनं तोतलाडोला जोडणारा टनेल जो आहे, त्या टनेलचा मार्ग निघण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। तो जर टनेल झाला तर तोतलाडो पूर्ण भरेल आणि मग पिण्याच्या पाण्याची कुठलीही समस्या राहणार नाही। एक मोठा प्रकल्प आम्ही हातात घेण्याचा प्रयत्न करतो आहे। 4,500 कोटी त्याला खर्च आहे। सोबतच नागपूर शहरामध्ये 40% पाण्याचा त्या ठिकाणी लिकेजेस आहे, 40% पाणी वाया जात आहे, त्याचं ऑडिट नाही आहे। त्याच्यावरही आज डीपीसी मध्ये आम्ही चर्चा करणार आहोत, पाणी आरक्षणाच्या बैठकीत चर्चा करणार आहोत। आता हा प्रश्न एकनाथ शिंदेच्या पक्षाचा आहे, त्यांनी काय करावं, पण अजितदादा किंवा एकनाथ शिंदे किंवा आमचं असं ठरलं आहे की कोणतेही धोरणात्मक निर्णय घेताना, कोणतेही पक्षप्रवेश करताना जे महायुतीला अपेक्षित आहे तेच केले पाहिजे आणि त्याकरता आम्ही तिघांनी आणि देवेंद्रजी चौघांनी बसून त्याचं एक धोरण ठरलेलं आहे। कुणाला पक्षप्रवेश करायचे, कुणाला इन करायचं, कुणाला नाही घ्यायचं। त्यामुळे जोपर्यंत या डायसवर चर्चा होत नाही कुठल्या, मग शरद पवार साहेब, अजित पवार साहेबांचा विषय असेल किंवा उद्धव ठाकरेंचा किंवा शिंदेचा विषय असेल, कुठल्या विषयावर जोपर्यंत मित्र पक्ष म्हणून आमची सर्वांची चर्चा होत नाही तोपर्यंत मला वाटतं कुठल्या विषयाला ह्या साऱ्या बातम्या आहे, या साऱ्या बातम्याला अर्थ नाही। महायुतीमध्ये चर्चा आधी व्हायला पाहिजे। महायुतीमध्ये चर्चा होतं कुठल्या विषयाची, आम्हालाही 4 लोकांना पक्षात घ्यायचं असेल आणि ते एकनाथ शिंदेजींना त्या ठिकाणी डॅमेज होणार असेल किंवा मी जर 4 पक्षातल्या लोकांना घेतलं आणि अजित पवार साहेबांना ते जर सोयीचं नसेल, तर जे सोयीचं आहे महायुतीला तेच केलं पाहिजे, जे सोयीचं आहे त्यांचेच पक्षप्रवेश केले पाहिजे, त्याबद्दलच चर्चा व्हायला पाहिजे। अशी रस्त्यावर मीडियाच्या माध्यमातून चर्चा होऊन त्याचा उपयोग नाही आहे। याचा एक डायस आहे, त्या डायसवरच चर्चा व्हायला पाहिजे।